हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आम्ही पटायामध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहे कोरल आयलंड. खाली आमचा ड्रायव्हर पिकअपसाठी आलेला आहे, टूर गाईड. आता चाललो आम्ही कोरल आयलंड, तिथे जाऊन बघू. आता आम्ही चाललो कोरल आयलंड. पोचलो आम्ही पटाया सिटी. बघू शकता पटाया सिटी. आमचा नंबर आहे 15 AS 15. हां मग ठीक आहे ना, तुझं दाखव. त्यात काय माझं नको, माझं दाखव. रातच्या दिवसासाठी आमचा ग्रुप नंबर आहे AS 15 आणि आम्ही ऑरेंज कलरचा बँड घातला हातामध्ये. आता आम्ही निघालो आहोत लाईनीमध्ये. बघू शकता बोटीसाठी ऑरेंज ग्रुप एका लाईनमध्ये सगळे निघालो आहोत. आम्ही आलो आहे त्या समुद्राच्या एकदम मध्ये. इथून आता आम्ही जाणार एका बोटमधून पॅराग्लायडिंगसाठी. छोटे बोट पॅराग्लायडिंगसाठी बघू शकता. इथून पॅराग्लायडिंग चालू आहे. पॅराग्लायडिंग करूया आता, बघूया मजा आहे. आम्ही दोघांनी राईड्स घेतले. पंकजने फुल राईड घेतलं, मी हाफ घेतले. हाफमध्ये जेटस्की, बनाना आणि अंडर वॉटर घेतणार आहे आणि पंकजला जेटस्की घेणार आहे. पंकज जाणार आहे पॅरासिलिंगला. आणि तुम्ही बघू शकता खूप पाऊस आहे. सी वॉक, पाण्याच्या आतमध्ये जाऊन मासे बघणार, चालत ते पण. थोड्या पावसामध्ये पण ही लोकं थांबले नाहीत आणि आमचं जोश आपला गडी तयार होतं आता उडायला. बघू शकता तुम्ही, लाईफ जॅकेट घालून ही लोक पाठवतात. Oh, snap.
Madam have number, madam. वेट. आता आम्ही चाललोय अंडर वॉटर. मग पंकज आत्ताच आलाय पॅराशूट करून. बघूया आता त्याला कसं वाटलं. मस्त एकदम वर हवेमध्ये एकदम पाण्यामध्ये आणि एकदम पाणी आणि मध्येच त्यांनी पाण्यामध्ये एवढं डुबवलेलं एवढं पाण्यामध्ये डुबवून परत स्पीडमध्ये वर गेलो आणि आता जाऊया बघूया अंडर वॉटर सी वॉकिंग. चला आम्ही दोघेही जाते अंडर वॉटर. अंडर वॉटर सी वॉकिंग. आता आम्ही निघालो सी वॉकला. पाण्यामध्ये जाऊन हेल्मेट घालून पाण्यामध्ये सी वॉकसाठी निघणार आहे. तिथे मासे कलरफुल मासे बघणार आहे. सगळं वाटतं हां ऐकलं. हे आमचे मित्र पंजाबवरून भेटलेले आहेत. पंजाबवरून थायलंडला आले. नवीन लग्न झालं. दीड महिने झाले. मला विचारूया. आता आम्ही आलो ते काय जेट स्कीइंग आणि बनाना राईडसाठी. जे काउंटर आहे बघू शकता. बनाना राईडसाठी जॅकेट घालून आम्ही करून झालो आहे. फोन नव्हता नेलेला टाकूनच जातो. बघा कसे करतात. बनाना राईड. कॉम्बो अवेलेबल आहे. जर तुम्हाला पॅरासिलिंग आणि हे फक्त सी वॉक करायचं तर त्याचा वेगळा कॉम्बो पॅक आहे. आणि तुम्हाला सगळे ॲक्टिव्हिटी करतं त्याचा वेगळा कॉम्बो पॅक आहे. सिंगल करतं त्याचं पण वेगळं आहे. पण कॉम्बो घेतला तर ते जास्त बेटर पडतं. आम्ही कॉम्बो पॅक घेतलेला आहे. मी हाफ घेतलेला आहे आणि 15 फुल घेतलेला होता. ब्लॉग त्याला आता नारळ पाणी पियायचं मन झालंय. ते आम्ही आता नारळ पाणी त्या काकीकडून घेतलं. थँक्यू. Big and fresh. Okay. Big and fresh coconut. वेलकम बॅक. आता वाजले संध्याकाळची 6 आणि आम्ही चाललो एल्क्रेझर शो. इथे खूप मोठा शो असतो एल्क्रेझर. पारंपरिक शो असतो तो बघायला चाललो आहे. आणि आम्हाला पिकअपसाठी आलेले आहेत.
आणि आम्हाला लेट झालं आणि ते खूप ट्रॅफिक आहे आणि आम्हाला पिकअपला येणारे ड्रायव्हर इथे मुलगी आहे ती सारखी आम्हाला कॉल करून ओरडत होती लवकर या पण तयारी हिची काय झाली नाही अंकिताची. आता आम्ही लेट आलो बीचवरून. आम्हाला वाजले 5 वाजले आम्हाला बीचवरून यायला. त्याच्यानंतर आंघोळ करायला तयारी करायला खूप लेट झालं. त्याच्यामुळे पुढे सगळं लेट झालं. ठीक आहे 5-10 मिनिट बघूया शांत काय वाट पोचतोय का तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो अल्फ्रेडा शो काय असतो. तर आम्ही पोहोचलो आहे शोच्या ठिकाणी. अल्फ्रेडा शो आताही पाऊस पडतो आहे. मला दाखवते मी. ते थांबायचं नाव नाही घेत आहे. हे आहे शोचा एरिया. इथे शो होणार आहे. ऑडिटोरियम असे टाईपचे शो होणार इथे आतमध्ये. आता आतमध्ये शो चालू असताना शूटिंग करायला अलाउड आहे की नाही माहीत नाही. आम्ही ट्राय करू बघूया. आता आम्ही एंट्री केलेली आहे ऑडिटोरियम पॅक आहे. सगळे महाराष्ट्रीयन पब्लिक दिसतं तिथे हा शो बघायला. हाय एव्हरीवन. आज दिवसभराच्या धावपळीनंतर आम्ही आता आलोय जेवायला आम्ही जागा निवडली आहे म्हणजे छोटीवाला. तुम्हाला दाखवते मी. छोटीवाला प्युअर व्हेज. बघूया तिकडचं जेवण कसं आहे. रेट तर नॉर्मलच आहे. बघू शकता खूप नॉर्मल रेट्स आहेत. टेस्टला कसं आहे ते आपण एकदा चेक करूया. आम्ही मागवला मसाला डोसा आणि पंकजने मागवला आलू पराठा. आम्ही टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू देतो.